गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. सोलो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टॅक्सीचे प्रवास भाडे परवडत नाही. यामुळे मुंबईत बाईक टॅक्सीची सुरुवात करावी अशी मागणी मुंबईकर करत होते. अखेर मुंबईत बाईक टॅक्सीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोस्टल रोड असो, जलमार्ग वाहतूक असो, मेट्रो अथवा भुयारी रेल्वेचा टप्पा असो, मुंबई थांबता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता बाईक टॅक्सीचा नवीन मार्ग समोर आला आहे. असं असलं तरी बाईक टॅक्सीवरून प्रवास करणाऱ्यांना विविध नियम लागू करणे आवश्यक आहे. नियमांच्या चौकटीत राहूनच बाईक टॅक्सी चालवावी लागणार आहे. यासाठी सरकारने एक नियमावली तयार केली आहे. आता ती नियमावली कोणती? तर 1 किलोमीटरसाठी 3 रुपये भाडे दर. जसे ओला, उबरसाठी GPS यंत्रणा आवश्यक, तसे बाईक टॅक्सीसाठी देखील GPS यंत्रणा आवश्यक असणार आहे. पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीत कमी 50 दुचाकी वाहन असणे आवश्यक आहे. नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट पाटी पिवळ्या रंगाची असावी. तसेच दुचाकीसाठी विशिष्ट रंग देखील ठरवण्यात येईल. बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. पोलीस पडताळणी करून चालक परवाना बॅच मिळणार आहे. परिवहन विभाग त्याची नोंदणी करून देईलच. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशा संबंधित सूचना बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीस देण्यात येतील. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा.